आपण सगळ्यात पहिले आता मॅनेजमध्ये जाऊ आणि ॲड रोल्स अँड फीचर्स. आपण सर्व्हरचं नाव चेंज केलं आहे का परम काल? काहीच नाही. बरं ठीक आहे, आपण सर्व्हरचं नाव चेंज करू. सध्या कसं आहे आता डोमेन बेस नेटवर्क नाहीच आपल्याकडे, त्यामुळे मग बनवायचं असेल तर आपण डोमेन बेस नेटवर्क बनवू शकतो त्याला. अरे हो, मेन काम राहिलं ना आपलं. बरं हो, हां नेटवर्क जोडायचं. नेटवर्क राहिलं ना. तुम्ही कोणत्या पद्धतीचे ना मला सुझाव देऊ. इकडं मी बोलू शकत नाही दादा, इकडून काय खेळखंड वगैरे ते. ठीक आहे, मी याला नाव देतो होस्ट वन. स्टार्ट होऊन जाईल एक. मला नेटवर्क जोडावं लागेल, ठीक आहे ना. चल त्याला एक IP ॲड्रेस देऊ आपण. ऑब्वियसली होस्ट कम्प्युटर आहे, IP द्यावं लागेल आहे की नाही. काय दिसून नाही राहिलं सर लॅपटॉप. तुम्ही 41 का? सध्या डोमेन बेस नेटवर्कमध्ये नाही, स्टँड अलोन सर्व्हर आहे आपल्या. याच्यात ते हायपर व्ही टाकायचं आहे. तर हायपर व्ही टाकण्यासाठी तुम्हाला सर्व्हर मॅनेजरमध्ये जावं लागेल. मॅनेज ॲड रोल्स अँड फीचर्स अँड हिअर वी आर. सो हिअर जस्ट रोल बेस्ड और फीचर बेस्ड इन्स्टॉलेशन. हे अपडेट झालेलं नाही अजून सर्व्हर. IP आला आहे आता, तर अपडेट झाले. मॅनेजमध्ये जा, ॲड रोल्स अँड फीचर्स. आता आलं आहे बरोबर, ठीक आहे. and I am going to install the Hyper-V, this one. Add features. बघा इथे सिलेक्ट झाला, पण तुम्हाला मी दाखवतो बघा. जर तुम्ही सीमा सेटअप मध्ये जर गेलेत, तुम्ही जर सीमा सेटअप मध्ये जर गेले आणि व्हर्च्युअलायझेशन टेक्नॉलॉजी ऑप्शन जर डिसेबल जर असेल तर हायपर-व्ही इन्स्टॉल होणार नाही. पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवत होते, जेणेकरून कसं तुम्हाला जर असं एरर जर आला तर तुम्हाला कळलं पाहिजे एक्झॅक्टली. हे बघा, मी ॲडव्हान्स मोडमध्ये गेलो. हे ॲडव्हान्स मोड इथं, याच्यामध्ये आल्यानंतर इथं ॲडव्हान्समध्ये गेलो पुन्हा, आणि इथं बघा नॉर्थ ब्रिजमध्ये नाही, CPU कोर नाही, हे ऑनबोर्ड डिव्हाइसेस. कुठे गेला तो ऑप्शन? CPU मध्येच पाहिजे तो ऑप्शन. हां, हे वरतीच आहे 1 नंबरला, ठीक आहे. CPU कॉन्फिगरेशन 1 नंबरलाच मी खाली, मला वाटलं इथून सुरू झालं ऑप्शन. CPU कॉन्फिगरेशन बघा इथे बघा, SVM काय आहे, SVM आहे ना. बघा इनेबल्ड AMD व्हर्च्युअलायझेशन इन CPU, बरोबर आहे. आणि बघा तुम्ही बघितलं असाल ना तिथं बाय डिफॉल्ट इनेबल आहे. तुम्ही जर याला म्हणले डिसेबल आणि याला जर सेव्ह जर केलं तुम्ही, तर आता व्हर्च्युअलायझेशन चालणार, हायपर-व्ही इन्स्टॉलच होणार. तुम्ही पहा, तुम्हाला कसं राहतं डेमॉन्स्ट्रेट केलं बरं राहतं जरा. Okay, so there, and now going to install the Hyper-V here. Manage, add roles and features. Next, and बघा आता जसं मी Hyper-V सिलेक्ट करतो and it will give me the error message. पहिले कसं सिलेक्ट झाला तो, आणि पहिले व्हर्च्युअलायझेशन CPU मध्ये बघा, व्हर्च्युअलायझेशन टेक्नॉलॉजी जर ऑप्शन जर डिसेबल असेल तर कसं चालणार. तुम्हाला तर पहिले सांगेल व्हर्च्युअलायझेशनसाठी तुमचं साधं VMware वर्कस्टेशन टाकायला जात तुम्ही, ऑप्शन जर डिसेबल असेल तर होणार, बरोबर आहे. येतं Hyper-V आहे. VMware वर्कस्टेशन जे आहे दॅट इज अ डेस्कटॉप व्हर्च्युअलायझेशन टेक्नॉलॉजी. दिस इज कॉल्ड एज अ डेटा सेंटर व्हर्च्युअलायझेशन. Hyper-V काय आहे, डेटा सेंटर व्हर्च्युअलायझेशन. तर होणार नाही, शक्य नाही. किती प्रयत्न केला तरी होणार नाही. त्याला एकच पर्याय आता,
You have to just restart the server now. And go to the CMOS setup and enable the virtualization, AMD virtualization. आता AMD चा प्रोसेसर म्हणून AMD virtualization. Intel चा प्रोसेसर असाल तर Intel VTX. लेटेस्ट मध्ये काय Intel VTX. ॲडव्हान्स मध्ये CPU configuration, SVM. I am going to enable that. Exit. Save changes and reset. Yes. हां चला आता रोल ॲड करू आपण नेक्स्ट. आणि या ठिकाणी हायपर-व्ह्यू रोल आहे. ॲड दॅट. Now it is going to install properly, right? Next. And yes. आता बघा कसा कन्सेप्ट आहे, तुम्हाला थोडासा थेरटिकल सांगायचं राहिलं आहे ते माझ्याकडनं, कारण की आपलं थेरीज पूर्ण झालेली नाही. समजेल का तुम्हाला? थेरी बाकी होतं ना, आज आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल सुरू करून टाकू. तर थेरी बाकी आहे तर तुम्हाला थोड्या वेळ सांगतो, त्याला लावून देऊ आपण. बरोबर आहे. आता काय असतं तुम्ही बघितलं, ह्या कम्प्युटरचं फिजिकल लॅन कार्ड आहे ना, फिजिकल लॅन कार्ड. तसं जो हायपर-व्ह्यू होस्ट असतो, म्हणजे ज्या कम्प्युटरचं तुम्ही हायपर-व्ह्यू टाकणार आहे ज्या सर्व्हरवरती, त्या सर्व्हरला 2 किंवा 2पेक्षा जास्तच लॅन कार्ड असतात किंवा लागतातच ते. म्हणजे कन्सेप्ट कसा आहे, द फिजिकल लॅन कार्ड ऑफ युअर होस्ट म्हणजे फिजिकल मशीन, त्याचं जे फिजिकल लॅन कार्ड आहे ना, ते हायपर-व्ह्यूसाठी काय म्हणून काम करतं माहिती आहे का? इट वर्क्स ॲज अ स्विच. कळलं तुम्हाला? आज जास्त दूर नका. आपण आता हायपर-व्ह्यू टाकू. हां, जसं आपण VMware वर्कस्टेशनमध्ये VMware वर्कस्टेशन टाकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हर्च्युअल मशीन बनवतो की नाही. सिमिलरली नाव वी आर गोइंग टू क्रिएट व्हर्च्युअल मशीन्स इनसाइड द हायपर-व्ह्यू. आपण हायपर-व्ह्यूमध्ये व्हर्च्युअल मशीनच बनवणार. बरोबर. मग त्या व्हर्च्युअल मशीन ज्यावेळेस आपण बनवणार तर त्याला एक व्हर्च्युअल लॅन कार्ड पण मिळणार. जसं आपण आता VMware वर्कस्टेशनमध्ये व्हर्च्युअल मशीन बनवतो त्याला व्हर्च्युअल लॅन कार्ड मिळतं की नाही? एक नाही, आता आपण मायक्रोसॉफ्टच्या 3ऱ्या मॉड्यूलमध्ये त्याच्यानंतर 2ऱ्या मॉड्यूलमध्ये एकापेक्षा जास्त लॅन कार्ड पण लावले. DNSच्या वेळेस आपण एकापेक्षा जास्त लॅन कार्ड लावले सर्व्हरला. मग हे लॅन कार्ड काय विकत आणले का आपण? जे व्हर्च्युअल लॅन कार्ड. पण हे व्हर्च्युअल लॅन कार्ड हायपर-व्ह्यू ते असाईन करेल व्हर्च्युअल मशीनला. पण ते व्हर्च्युअल लॅन कार्ड जे आता विचार करा, आता आतमध्ये तुम्ही एक व्हर्च्युअल मशीन बनवली, करेक्ट? तिला एक व्हर्च्युअल लॅन कार्ड दिलं, मग ती झाली व्हर्च्युअल मशीन. आणि ती व्हर्च्युअल मशीन बाहेरच्या जगाशी कम्युनिकेशन करते. मग तुम्ही सांगा, ती व्हर्च्युअल मशीन ज्यावेळेस बाहेरच्या जगाशी कम्युनिकेशन करेल तर कशाच्या थ्रू कम्युनिकेशन करेल? म्हणजे ह्या कम्प्युटरच्या फिजिकल लॅन कार्डची थ्रू ट्रॅफिक बाहेर जाईल की नाही त्याची. मग ह्या कम्प्युटरचं जे फिजिकल लॅन कार्ड आहे, हायपर-व्ह्यू सर्व्हर जो आहे त्याचं जे फिजिकल लॅन कार्ड आहे, ते आतमध्ये व्हर्च्युअल मशीनसाठी काय म्हणून काम करते सध्या? स्विच. त्याला व्हर्च्युअल स्विच म्हणतात. आज जास्त दूर नका. हे फिजिकल मशीन आहे, याला केबल नव्हती. याला केबल होती का? मग आपल्याला कुठाने करून आता मला कळलं बा त्याला लॅन कार्ड आहे. बरोबर आहे. मग त्याचं तिथून एक कनेक्शन लावून याचं लॅन कार्ड लावलं, झालं नाही कनेक्शन? बरोबर. मग तुम्ही सांगा, ते आता याच्यासाठी ते स्विचेस आहे, म्हणजे याची ट्रॅफिक जर बाहेर जाईल ना तिथून बाहेर जाईल. करेक्ट आहे. तसं व्हर्च्युअल मशीनची ट्रॅफिक बाहेरच्या जगाशी कुठून जाईल? याच्या लॅन कार्डचं. म्हणजे याचं लॅन कार्ड व्हर्च्युअल मशीनसाठी काय राहील? स्विच. त्याला व्हर्च्युअल स्विच म्हणतात. तर त्यामुळे ते म्हणते बघा ना, क्रिएट व्हर्च्युअल स्विचेस. मग व्हर्च्युअल स्विच म्हणजे त्याचं म्हणणं आहे की एकच लॅन कार्ड आहे तुमच्याकडे. मग मोठ्या कंपनीत काय असं माहिती का, म्हणजे जो हायपर-व्ह्यू सर्व्हर असतो ना, तो ब्लेड सर्व्हर असतो. आणि ब्लेड सर्व्हरला 10 Gbps 2 किंवा 3 लॅन कार्ड असतात. किती Gbps? आपलं 1 Gbps आहे. आपल्या झडले मोठी गोष्ट. ठीक आहे. आता ते ब्लेड सर्व्हर आहे, त्याला 10 Gbps 3 लॅन कार्ड 4 लॅन कार्ड. मग व्हर्च्युअलायझेशनच्या माझ्याला त्याला नेटवर्क टीमिंग करतात. ते 2 लॅन कार्ड असे टीम करतात. झाले ना 10 Gbps 2 लॅन कार्ड टीम जर केलं 20 Gbps स्पीड झालं. आता 10 Gbps एकच लॅन कार्ड पकडलं. आतमधली व्हर्च्युअल मशीन आहे. तुम्ही 4 व्हर्च्युअल मशीन बनवल्या. बरोबर. आणि प्रत्येकाला एक लॅन कार्ड व्हर्च्युअल लॅन कार्ड दिलं 1 Gbps. मग ते जेव्हा 4 मशीन एकदा जर बाहेरच्या जगाशी कम्युनिकेशन करते तर आपल्याकडे जर 10 Gbpsचं लॅन कार्ड जर असेल तर किती जाईल त्याच्यातून? 4 Gbps. पण तुमच्याकडे जर 1 Gbps आहे आणि सगळ्याला तुम्ही एक हे दिलेलं आहे, तुम्ही सांगा कसं होणार? मग ते 1 Gbps 4 म्हणजे त्यांचं बँडविड्थ स्प्लिट होऊन जाईल ना. 1 Gbps 4 जणांमध्ये स्प्लिट झालं तर किती येतं?
250 MBPS असं धरून चाला तुम्ही, आहे की नाही? चला, तर आपल्याकडे एकच आहे. तर हे जे लॅन कार्ड आहे फिजिकल मशीनचं ते आपल्याला काय म्हणून काम करणार तिथं स्विचेस. तुम्ही बघा, तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल आपण सिस्टीमला ह्या हायपर सर्व्हरला काय ॲड्रेस दिला आहे 192.168.1.240. आता काय होईल माहिती का, याचं जे फिजिकल लॅन कार्ड आहे ना याला जे फिजिकल लॅन कार्डला आपण ॲपी दिलं आहे. आता याचं फिजिकल लॅन कार्डला तर नेटवर्क कनेक्शन काय होईल डिसिलेक्ट होऊन जाईल. आता हे नवीन व्हर्च्युअल लॅन कार्ड बोलून या मशीनसाठी, आणि तो IP ॲड्रेस जे फिजिकल मशीनला दिला होता फिजिकल लॅन कार्डला तो तिकडे ट्रान्सफर होऊन जाईल. बातमी नाही तुम्हाला दिसेल. हां, लाईव्ह मायग्रेशन. नाव व्हर्च्युअल मशीन मायग्रेशन, दिस इज कॉल्ड द लाईव्ह मायग्रेशन. अलाव दिस सर्व्हर टू सेंड अँड रिसीव्ह लाईव्ह मायग्रेशन ऑफ व्हर्च्युअल मशीन्स. आता लाईव्ह मायग्रेशन काय असतं तुम्हाला मी सांगतो. लाईव्ह मायग्रेशनला डोमेन बेस नेटवर्क लागते, एव्हर ग्रुप नेटवर्कमध्ये होत नाही. ते लाईव्ह मायग्रेशन एकदम जबरदस्त फीचर. हा प्रॅक्टिकली बघणं तुम्हाला गरजेचा पण नाही, कारण की तुम्हाला गेल्या बरोबर कोण तुम्हाला ऐकू आता देणार, ठीक आहे ना. पण तुम्हाला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. कोणी तुम्हाला प्रश्न जर विचारला तर यू शुड नो दॅट. लाईव्ह मायग्रेशन मीन्स इट इज अ प्रोसेस ऑफ moving or running virtual machine from one Hyper-V host to another Hyper-V host. म्हणजे आता बघा आपल्याकडे हा एक Hyper-V होस्ट आहे आणि आपल्याकडे तो एक Hyper-V होस्ट आहे, असे दोन होस्ट आपल्याकडे बघा. इथं आपल्याकडे चार व्हर्च्युअल मशीन चालू आहे आणि त्याच्याकडं पण 4 व्हर्च्युअल मशीन चालू आहे. त्याची कॅपॅसिटी आहे की तो 10 व्हर्च्युअल मशीन चालू शकतो. किती? एकाच वेळेस 10 व्हर्च्युअल मशीन रन करू शकतो. त्याची कॅपॅसिटी मेमरी तेवढं स्टोर सगळे त्याच्यात. आता ही जी व्हर्च्युअल मशीन आहे, सॉरी हे जे Hyper-V होस्ट आहे याला आपल्याला मेंटेनन्सला टाकायचं आहे. कुठं टाकायचं आहे म्हणजे याला मेंटेनन्सला जाणार आहे. मग जर हा मेंटेनन्सला जाणार आहे, याच्यावर 4 व्हर्च्युअल मशीन चालू आहे, याला जर मेंटेनन्सला टाकलं तर ते बंद नाही होणार. म्हणजे याला बंदच करावं लागलं मेंटेनन्स करायला, ते 4 व्हर्च्युअल मशीन बंद होतील. हा जर 2 दिवस जर मेंटेनन्स लागला तर 2 दिवस त्या व्हर्च्युअल मशीन बंद राहतील. त्याचे काम चालू आहे. समजा त्या 4 व्हर्च्युअल मशीनमध्ये एक वेब सर्व्हर आहे, त्या 4 व्हर्च्युअल मशीनमधलं एक डेटाबेस सर्व्हर आहे, त्या 4 व्हर्च्युअल मशीनला एक VStock सर्व्हर आहे, एक SharePoint सर्व्हर आहे, असे 4 सर्व्हर कामाचे सर्व्हर आहे. ते बंद ठेवतात ना. मग ते 4 सर्व्हर तुम्हाला असं वाटतं बंद नाही झाले पाहिजे, ते चाललेच पाहिजे आणि याला 2 दिवस मेंटेनन्सला ठेवायचे. 1 सेकंड सुद्धा बंद नाही झालं पाहिजे. काय मग ह्या ज्या व्हर्च्युअल मशीन दिसतात तुम्हाला इथल्या, ह्या दोन्ही होस्ट चालू आहे ना, चालू असताना तुम्ही लाईव्ह मायग्रेशन करू शकता. लाईव्ह मायग्रेशन म्हणजे काय, इथल्या व्हर्च्युअल मशीन तिकडं मूव्ह करा. युजर कनेक्ट आहे त्यांना, तर युजरचं काम चालू आहे, युजर डिस्टर्ब होणार नाही, युजरला कळणार सुद्धा नाही की आपली ज्या व्हर्च्युअल मशीनला आपण कनेक्ट आहे तिचं सर्व्हर बंद आहे म्हणून. चालूमध्ये तिकडं मूव्ह करून टाकते त्याला, बरोबर. चालू राहते तिकडं मूव्ह होते, बस इथून तिकडं गेल्यानंतर बस संपला विषय. याला तुम्ही बंद करा. पुन्हा ज्यावेळेस त्याचं मेंटेनन्स होईल यावेळेस चालू आहे, पुन्हा त्या व्हर्च्युअल मशीन कुठं मूव्ह करा, इकडं मूव्ह करून. ठीक आहे. तर ते लाईव्ह मायग्रेशन कन्सेप्ट आहे. तर लाईव्ह मायग्रेशनसाठी काय असतं, हे ऑप्शन जर क्लिक केला तर तुम्ही लाईव्ह मायग्रेशनला अलाउ करताय. त्याच्यामध्ये काय असतं, ऑथेंटिकेशन प्रोटोकॉल यूज होतात. एक क्रेड SSP असतो, हे बघ हाय क्रेडेन्शियल सिक्युरिटी सपोर्ट प्रोव्हायडर, क्रेड SSP म्हणतात त्याला, ठीक आहे. आणि दुसरा असतो कर्बोरॉइस. आता तुम्ही जर कर्बोरॉइस जर वापरला तर मग यू शुड हॅव डोमेन बेस नेटवर्क, पण हा वापरून काही फायदा नाही, याला डोमेन बेस नेटवर्कच लागतं, ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट. मग डिफॉल्ट स्टोअर्स आहे, म्हणजे Hyper-Vच्या म्हणजे व्हर्च्युअल मशीन कुठं स्टोअर होतील, व्हर्च्युअल हार्ड डिस्क कुठं स्टोअर होतील, आणि गोष्टी ध्यानात ठेवा. Hyper-V जे आहे तुम्ही बघितलं असेल VMware वर्कस्टेशन. VMware वर्कस्टेशनमध्ये व्हर्च्युअल मशीनचं काय एक्सटेन्शन असतं माहिती आहे का, डॉट. व्हर्च्युअल मशीनचं एक्सटेन्शन काय असतं VMwareमध्ये. आता VMware वर्कस्टेशन सगळ्यांनी बघितलं तर व्हर्च्युअल मशीनचं एक्सटेन्शन आणि व्हर्च्युअल हार्ड डिस्कचं एक्सटेन्शन पाहिलं नाही तुम्ही. व्हर्च्युअल मशीनचं एक्सटेन्शन काय असतं, व्हर्च्युअल हार्ड डिस्कचं एक्सटेन्शन काय असतं. हां, काय VMDX कशाचं, हां मोठ्यानं बोलायचं ना, काय मनातल्या मनात बोलतं कळत नाही. असतं .VMX आणि व्हर्च्युअल हार्ड डिस्कचं एक्सटेन्शन असतं .VMDK. काय असतं .VMDK. Hyper-Vमध्ये हे Hyper-V सर्व्हर 2012 आहे. तर Hyper-V 2012मध्ये व्हर्च्युअल मशीनचं एक्सटेन्शन असतं .VMC. काय असतं .VMC. आणि व्हर्च्युअल हार्ड डिस्कचं एक्सटेन्शन असतं .VHDX. काय असतं .VHDX. तुम्हाला तसं लिहून देईल थोड्या वेळाने मी, पण लक्ष द्या
मग व्हर्च्युअल हार्ड डिस्क कुठे स्टोअर करेल तो? सी कलोन युजर्स पब्लिक डॉक्युमेंट्स हायपर व्ही. आता डिफॉल्ट लोकेशन आहे, तुम्हाला जर चेंज करायचं तुम्ही चेंज करू शकता. आता चेंज करू शकता, व्हर्च्युअल मशीन बनवताना चेंज करू शकता, तुमची मर्जी. आता जर चेंज केलं तुम्ही एक स्पेसिफिक लोकेशन त्याला देऊ शकता. जाऊ द्या काही फरक पडत नाही. नेक्स्ट. अँड रिस्टार्ट द डेस्टिनेशन सर्व्हर इफ इट इज रिक्वायर्ड. याला रिस्टार्ट लागणारच आहे. हायपर व्ही टाकते म्हणजे रिस्टार्ट करावंच लागेल. इन्स्टॉल. आता हायपर व्ही टाकला आपण, तर हायपर व्हीला मॅनेज कसं करतात? टूल्समध्ये गेल्यानंतर त्याचा हायपर व्ही मॅनेजर नावाचा इन्स्टॉलेशन सक्सेसफुल झाले म्हणते. टूल्समध्ये जा आणि बघा इथं हायपर व्ही मॅनेजर आहे का? हायपर व्ही मॅनेजर ओपन कर. बघा हे हायपर व्ही मॅनेजर. हायपर व्ही मॅनेजर होस्ट 1 तुमच्या सर्व्हरचं नाव, जे हायपर व्ही सर्व्हर त्याचं नाव. बस आता याच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही इथं राईट क्लिक जर केलं तर बघा न्यू व्हर्च्युअल मशीन, व्हर्च्युअल हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क काय बनवायची तुम्ही बनवू शकता. आता मला जर बनवायची तर व्हर्च्युअल मशीन, ओके क्रिएट व्हर्च्युअल मशीन. हां नेक्स्ट. व्हर्च्युअल मशीनला तुम्हाला नाव काय द्यायचं? मी समजा व्हर्च्युअल मशीनला नाव दिलं वेब SRV 51. सेव्ह द व्हर्च्युअल मशीन इन अ डिफरंट लोकेशन. आता बाय डिफॉल्ट त्याचं लोकेशन काय व्हर्च्युअल मशीनचं सी कॉलम प्रोग्राम डेटा आहे ना. पण तुम्हाला असं वाटतं तुम्हाला तिथं स्टोरेज नाही करायचं, तर मग दुसरं लोकेशन द्या. डिफॉल्ट लोकेशन न घेता तुम्ही दुसरं लोकेशन घेऊ शकता. मग मी त्याला जर म्हणलं मला डिफॉल्ट लोकेशन न घेता मला इथं सी ड्राईव्हमध्ये एक नवीन फोल्डर बनवायचं आहे. याला नाव दिलं VMs. या फोल्डरमध्ये टाकायचं आहे. ओके, तर VMs नावाच्या फोल्डरमध्ये त्या व्हर्च्युअल मशीनचं एक फोल्डर बनल वेब SRV 51 अँड दॅट विल इन्स्टॉल देअर. ओके नेक्स्ट. आता बघा व्हर्च्युअल मशीनचं जनरेशन याच्यामध्ये 2 जनरेशनच्या व्हर्च्युअल मशीन ते सपोर्ट करतं, जनरेशन 1 आणि जनरेशन 2. आता हे काय VMware नाही, येतात सगळे वेगळे ऑप्शन. ठीक आहे ना. जनरेशन 1 हे जुन्या जनरेशनची व्हर्च्युअल मशीन झाली. ज्या जनरेशनमध्ये म्हणजे जुन्या काळात जसं विंडोज सर्व्हर 2008मध्ये जनरेशन 1ची व्हर्च्युअल मशीन. हायपर व्ही 2008पासून येतं, असं नाही 2012मध्ये नवीन. 2008मध्ये हायपर व्ही होतं, 2008 R2मध्ये होतं, 2012मध्ये 2016 सगळ्याच्यामध्ये. पण 2008मध्ये जे हायपर व्हीचं एडिशन होतं ना ते 2.0 होतं हायपर व्ही. आता हे 3.0 आहे सर्व 2012. आणि हायपर व्ही 3.0मध्ये जनरेशन 2 व्हर्च्युअल मशीनसुद्धा बनवता येते. आता जनरेशन 1 तर जुन्या जुन्या याच्यामध्ये फक्त जनरेशन 1 होतं. जनरेशन 1मध्ये काय असतं माहिती का? स्कझी बूट, सिक्युअर बूट, समजलं ना तुम्हाला, PXE बूट याचा सपोर्ट नव्हता. बघा जनरेशन 2मध्ये हे बघा दिस व्हर्च्युअल मशीन जनरेशन प्रोव्हाइड्स द सेम व्हर्च्युअल हार्डवेअर टू द व्हर्च्युअल मशीन ॲज अन प्रिव्हियस व्हर्जन्स ऑफ हायपर व्ही. प्रिव्हियस व्हर्जन म्हणजे कोणतं? सर्व 2008-2008. जनरेशन 2 दिस व्हर्च्युअल मशीन जनरेशन प्रोव्हाइड्स सपोर्ट फॉर फीचर्स सच ॲज सिक्युअर बूट, स्कझी बूट and PXE boot using a standard network adapter. Guest operating systems must be running at least Windows Server 2012 64-bit or higher of Windows or Windows 8. म्हणजे आतमध्ये जी गेस्ट ऑपरेटिंग सिस्टम टाकल्यानंतर Windows 8 विंडोज सर्व्हर म्हणजे व्हर्च्युअल मशीनमध्ये ती कमीत कमी सर्व्हर 2012 पाहिजे किंवा Windows 8 पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल चालते, पण त्याच्यापेक्षा कमी होईल ना. सर्व तुम्ही व्हर्च्युअल मशीन बनवणार सर्व 2008 ती चालणार नाही. तर व्हर्च्युअल मशीन जनरेशन 2 जे आहे ते तुम्हाला PXE बूट, स्कझी बूट आणि सिक्युअर बूट हे तिन्ही फीचर सपोर्ट करतो. मग तुम्ही व्हर्च्युअल मशीनला सिक्युअर बूट करू शकता, स्कझीनं पण बूट करू शकता, त्याचबरोबर तुम्ही PXE बूट करू शकता. म्हणजे आपण काल ते टाकलं ना त्याच्या थ्रू इन्स्टॉलेशन करू शकता. हायपर व्ही टाकलं ना आपण, तर हायपर व्हीच्या थ्रू, हायपर व्ही नाही रे, WDSच्या थ्रू सुद्धा इन्स्टॉलेशन करू शकतो तुम्ही. तर बघा तुम्हाला जनरेशन 2 जर घेतलं तर समोरचं ऑपरेटिंग सिस्टम कमीत कमी Windows 8 आणि किंवा Windows Server 2064-bit पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी चालणार. तर आपण जनरेशन 1 घ्यायचं, 2 घ्यायचं, 2 घ्या चालेल. रॅम किती द्यायची? असाइन मेमरी. तर याला आपल्याला मेमरी द्यायची आहे समजा 2048 2 GB. किती? 2 GB. डायनॅमिक मेमरीचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये अजून.
use dynamic memory for this virtual machine. When you decide how much memory to assign to virtual machine, consider how you intend to use the virtual machines and the operating system that it will run. म्हणजे आता बघा डायनॅमिक मेमरी जर घेतली ना तर ते इन बिटवीन दॅट डायनॅमिकल मेमरी युटिलाइज करा, स्टार्टिंग फ्रॉम द 1 KB टू 2 GB असं. फिक्स मेमरी त्या डायनॅमिक मेमरीत कधी कधी परफॉर्मन्स लो होतं. नेटवर्क कनेक्शन येस, रिअल टेक्सचं लॅन कार्ड. हे बघा तुम्हाला दाखवायचं राहिलेच मला ते. आता बघा मी TCP/IPच्या प्रॉपर्टीजमध्ये जर गेलो होते, म्हणजे नेटवर्क कनेक्शनच्या प्रॉपर्टीजमध्ये गेलो ना, तुम्हाला 2 लॅन कार्ड दिसतील बघा इथे. आता हे बघा हे आपलं ओरिजिनल फिजिकल लॅन कार्ड आहे आणि हे त्यानं स्वतः बनवलं बघा. आणि तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या ना. आता हे याचे सगळे कनेक्शन काढून टाकेल त्यानं बघा, सगळे काढून टाकेल त्यानं. हे काय बघा काहीच ठेवलं नाही. TCP/IP व्हर्जन 4 नाही ठेवलं, 6 नाही ठेवलं काय. म्हणजे ॲक्च्युली तुमचा IP ॲड्रेस तुम्ही यायला द्यायला होता, पण आता IP वगैरे काही नाही, काढूनच टाकलं ते कनेक्शन. का? कारण की आता हे स्विच आहे, हे लॅन कार्ड झालं तुमचा. बघा तुमचा IP जो तिथे दिला होता तुम्ही, तो इथे कॅरी झाला असेल बघा, आहे का असं. तर आपल्याला याला द्यावं लागेल एक लॅन कार्ड. आणि येस, वी हॅव सिलेक्टेड दिस पर्टिक्युलर लॅन कार्ड अँड क्रिएट अ व्हर्च्युअल डिस्क. व्हर्च्युअल डिस्क कुठं स्टोअर करेल ते C:VMsमध्ये WebSRV 51 आणि त्याच्यामध्ये बघा VHDX फाईल दिसेल तुम्हाला, WebSRV 51.VHDX व्हर्च्युअल डिस्क. तर किती त्याची व्हर्च्युअल डिस्क तुम्ही ठरवा ॲज यू रिक्वायर्ड, बरोबर आहे की नाही. मी जर म्हटलं मला व्हर्च्युअल डिस्क 100 GB द्यायची, तुम्ही 100 GB द्या, तुमची मर्जी तुम्हाला किती द्यायची. मॅक्सिमम 64 TB सपोर्ट करतं ते, बरोबर आहे. अँड हे झालं. यूज अँड एक्झिस्टिंग व्हर्च्युअल हार्ड डिस्क. तुमच्याकडे जर एक्झिस्टिंग व्हर्च्युअल डिस्क असेल ती लावा. त्याच्यामध्ये ऑलरेडी ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल असेल तर मला ऑपरेटिंग सिस्टम टाकायची गरज पडणारच नाही. अँड अटॅच व्हर्च्युअल डिस्क हार्ड डिस्क लेटर. काय लेटर करतं आत्ताच अटॅच करून टाका, बरोबर आहे. काय नंतर काय डिस्काउंट आहे का? ओके. नेक्स्ट, इंस्टॉल एन ऑपरेटिंग सिस्टम लेटर या फिर इंस्टॉल ऑपरेटिंग सिस्टम फ्रॉम अ बूटेबल इमेज फाइल. इंस्टॉल एन ऑपरेटिंग सिस्टम फ्रॉम द नेटवर्क बेस्ड इंस्टॉलेशन WDS. ही WDS बघा. तुम्हाला जर WDच्या थ्रू इन्स्टॉलेशन करायचं असेल तर ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. समजलं का तुम्हाला? तिथून इथे इन्स्टॉलेशन. पण मी मला इन्स्टॉल अन ऑपरेटिंग सिस्टम लेटर, मी नंतर इन्स्टॉलेशन करतो. नेक्स्ट अँड फिनिश. बघा ही व्हर्च्युअल मशीन इथं बनली. आता तुम्हाला दिसते फर्स्ट आहे की नाही. आता ही जी व्हर्च्युअल मशीन आहे, या व्हर्च्युअल मशीनला तुम्ही जर ऑन जर केलं, बघा इथे स्टार्ट आहे बघा, दिसत तुम्हाला. इथं राईट क्लिक केलं तर सगळे ऑप्शन येतात ते. हे बघा स्टार्ट, कनेक्ट म्हणजे तर ते कन्सोलला कनेक्ट करायचं. स्टार्ट म्हणजे व्हर्च्युअल मशीनला पॉवर ऑन करायची. तिकडे आपण पॉवर ऑन करतो ना VMware स्टेशनमध्ये, तेव्हा मी याला स्टार्ट केलं, स्टार्ट झाली आणि मी याला कनेक्ट करतो. कनेक्ट केल्यानं दुसरा कन्सोल असा कन्सोल उघडते आहे का. PXE नेटवर्क बूट करतं बा युझिंग IPv4. PXE बूट का करते? कारण की त्या बिचाराला CD DVD नाही काहीच करायचं. बरोबर आहे. नो मीडिया सिलेक्टेड. याला बंद करा. व्हर्च्युअल मशीनला पॉवर ऑफ करा, शटडाऊन करा, पॉवर ऑफ, टर्न ऑफ करा. आणि व्हर्च्युअल मशीनला राईट क्लिक करून सेटिंगमध्ये जा. आणि व्हर्च्युअल मशीनच्या सेटिंगमध्ये तुम्ही जर बघितलं तर बघा इथं हार्ड डिस्क आहे, फक्त CD DVD लावलेलीच नाही का. CD DVD लावलेलंच नाही. तर नेटवर्किंग करायचं बोट सांगा. CD DVD लावता येईल आपल्यालाच काही नाही. CD DVD लावायच्यात मग इथं ॲड हार्डवेअर आहे. हे बघा स्कजी दिसत तुम्हाला. स्कजी इथं स्कजीवर जर तुम्ही जर आले आणि तुम्ही जर म्हणले DVD ड्राईव्ह ॲड करा तर तो ॲड करतो. त्याला काय लागेल त्याच्या त्याने ॲड केलं पाहिजे आहे का. आणि मग तिथं आपल्याला काय पाहिजे, DVDला इमेज पाहिजे. इमेज लावतो ना आपण, मग ते इमेज लावायची म्हटल्यावर हार्ड घ्या पुढे गेली. आयच घ्यावं लागेल ना आता. का ठीक आहे, घेतलं. आणि हे बघा स्टार डॉट
आपल्याला कोणती ISO पाहिजे सांगा. 10. सर्व्हर 2000 सर्व्हर पण 2022 आहे लवकर 22 ते टाकलं सर. त्याच्यात नसेल ना. हे कोणतं सर्व्हर आहे? हे तर बरंच आहे. विंडोज 8 हा 2012 दिसतं बा. हा सर्व 2016 आहे ना. हे आहे सोडा टाकू ना बरोबर का हो? थोडंसं वेगळं काहीतरी का हो? तर ते कॉपी करून घ्या. किती GB ते 6 पॉईंट कुठं मोठं राहू तर कॉपी करून घ्या. नाही तर मग दुसरा ऑप्शन डायरेक्ट अटॅच करू शकतो आपण. काय करायचं अटॅच करायचं का? कॉपी करायला किती कॉपी करून मग डबल ते इथे हो जरा फास्ट होईल. आमच्या बहिणी ना ही ISO इमेज आपल्या डेस्कटॉपवरती आहे. कुठे गेली ती येत ISO इमेज केली अटॅच आणि अप्लाय करा. हे अप्लाय झाल्यानंतर अजून एक काम करायचं राहील तुमचं. ते म्हणजे इथं बुटिंग ऑर्डर असते बघा. फर्मवेअर दिसतं तुम्हाला. फर्मवेअरमध्ये बूट ऑर्डरमध्ये नेटवर्क पहिले आहे ना. ही CD DVD वरती घ्या. मूव अप DVD ड्राईव्ह पहिले घ्या. काय घ्या? DVD ड्राईव्ह पहिले घ्या. ओके. And now power on this virtual machine. Power on and connect as well. काय झालं? याच्यामध्ये कसं असतं आपल्या VMware वर्कस्टेशनमध्ये कसं असतं कंट्रोल ALT इन्सर्ट म्हणजे कंट्रोल डिलीट. याच्यामध्ये कंट्रोल ALT एंड असतं. एंड काय असतं? एरर दिला त्यांना. फर्मवेअरमध्ये जो सिक्युअर इनेबल सिक्युअर बूट ऑप्शन काढून टाकू. काय सिक्युअर बूट होत असेल ते. ISO म्हणजे ठीक आहे. ओके. देन पॉवर ऑन नाव. हे काय कनेक्ट आहे राव. काय होतंय?
आता जनरेशन 1 घ्यायला पाहिजे आपण व्हर्च्युअल मशीन. आता जनरेशन 2ला आहे ना इनफॅक्ट DVD आपण पहिले घेतली बरोबर आहे. काय प्रॉब्लेम झाला याच्यात? SCSI कंट्रोलर घेऊन टाकलाय ना आपण. समजा जर ॲड जर केली TV घेतल्या व्यवस्थित. ओके SCSI कंट्रोलर नाही घेता लेगसी ड्राईव्ह जर घेतला आपण ॲड हार्डवेअर SCSI कंट्रोलर दूसरा ऑप्शन है नहीं. कारण कसं राहतं ॲड हार्डवेअरमध्ये ना जसं ॲड केलं का आता आपण कसं DVD ड्राईव्ह घेतो आणि ॲड म्हणतो तो SCSI वापरतोय ना. SCSI नाही पाहिजे आपल्याला. दुसरा ऑप्शन नाही वापरता. एक्झिक्यूट करू बरं आपण. चालू कर बरं. त्याला जनरेशन 1 म्हणावं लागेल व्हर्च्युअल मशीन. जनरेट करू दुसरी व्हर्च्युअल मशीन बनवून घेऊन आपण आहे की नाही. न्यू व्हर्च्युअल मशीन त्याला नेटवर्कनं बूट करू आपण काय आहे की नाही. मेल SRV कुठं स्टोअर करायचं आपलं व्हर्च्युअल मशीन. आता VMs आहे ना. जनरेशन 1 घेऊ. रॅम घेऊ 2 करेक्ट. कनेक्ट टू द नेटवर्क. मेल SRV1 याच्या सेटिंगमध्ये जा. हे बघा याच्यामध्ये जसं आता हे आलं का तुमचं ID तसं DVD ड्राईव्ह ॲड करा. नाही हे काय ॲड आहे DVD ड्राईव्ह. हे काय ID 1ला ॲड आहे DVD ड्राईव्ह. इमेज फाईल दाखवा. ओके अप्लाय and now start this and connect to it. चालेल चालू पहा आहे ना. याला कंट्रोल ऑल्ट पॉज ब्रेक दाबला का स्क्रीन मोठी होते. कंट्रोल ऑल्ट पॉज ब्रेकनं मोठी होते. पुन्हा अशी आपल्या तिकडे कसं कंट्रोल एंटर असतं इथं कंट्रोल ऑल्ट पॉज ब्रेक असतं. ते आता आपल्याला एक तर प्रॉपर SCSI लागली असते. त्याला जनरेशन 2 घेतली ती ना पण त्याला प्रॉपर SCSI नाही तर मग नेटवर्कनं बूट केला असं आपण तिथून. स्टँडर्ड कोर विंडोज सर्व्हर 2016 स्टँडर्ड पाहिजे आपल्याला. हा ही वाली ऑपरेटिंग सिस्टम. नेक्स्ट कोर नको. कोर म्हणजे कमांड लाईन आहे की नाही.
अपग्रेड, नो अपग्रेड, कस्टम इन्स्टॉलेशन दॅट आय नीड. पुराचा पुरा एकच ड्राईव्ह बनव. चालू इन्स्टॉलेशन करणं गरजेचं आहे.